नमस्कार, मी प्रशांत फाटक. आज श्रावण कृष्ण अमावस्या शके 1946 सादर करत आहोत ठाणे वार्ता. पाहुयात काही ठळक घडामोडी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे महापालिका क्षेत्रातल्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन संपन्न. हवामान विभागाने 20 राज्यांमध्ये केला अतिवृष्टीचा इशारा जारी. आणि जेजुरीत सोमवती यात्रेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज, तर यूट्यूब चॅनेल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आजचा दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. एकाच इमारतीत 12 राज्यातल्या 12 समाजांसाठी जागा दिली गेली असून अशा प्रकारचे समाजभवन प्रथमच साकारले जात आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कासारवडोली येथील समाजभवनाच्या भूमिपूजन समारंभात केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे महापालिका क्षेत्रातल्या ओवळा माजिवडा भागातले आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांनी साकारलेल्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन संपन्न झाले. नागला बंदर येथे सर्वात मोठी चौपाटी विकसित झाली आहे. एका बाजूला डोंगर, मध्ये खाडी आणि त्या किनारी भागात अर्बन फॉरेस्ट हे सगळीकडे उपलब्ध होत नाहीत, ते ठाण्यामध्ये उपलब्ध आहे. ठाणेकरांना तणावमुक्त जीवन जगण्याकरता मनोरंजनासाठी ही मोठी सुविधा विकसित झाली आहे. त्याचे उद्घाटन संपन्न झाले. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमाराची प्रतिकृती तयार करण्याच्या प्रकल्पाचे भूमिपूजनही आज करण्यात आले. 12 समाजांचे मिळून समाजभवनाचेही भूमिपूजन केले. ठाणे खरेच खूप बदलते आहे. ठाण्याचा विकास झपाट्याने होत आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. मुंबई ठाण्यात जागा मिळणे कठीण आहे, पण आम्ही वचन दिल्याप्रमाणे सर्व समाजांसाठी हे भवन उभे राहणार आहे. प्रत्येक समाजाला 3000 फुटांची जागा मिळणार आहे. प्रत्येक मजल्यावर 2 समाजांसाठी जागा असेल. त्याचे भाडे नाममात्र ₹1 ठेवण्याचे निर्देश मी महापालिका आयुक्तांना दिले आहेत. या तयार होणाऱ्या इमारतीची देखभाल करणे, ती उत्तम ठेवणे आणि सुविधा सर्व समाजाला उपलब्ध करून देणे ही सर्व समाजांची जबाबदारी आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. धर्मवीर आनंद दिघे यांचा सर्व समाजांशी संपर्क असायचा. तीच शिकवण त्यांनी आम्हाला दिली आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ठाण्यावर अतिशय प्रेम होते, त्यामुळे ठाण्यामध्ये असे प्रकल्प होत आहेत. मुख्यमंत्र्यांचे ठाणे बदलत आहे, असेही प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचे हरित ठाणे या अभियानात 1 लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. तब्बल 12 समाजांना सामावून घेणारे समाजभवन ही अनोखी गोष्ट आहे. ही वचनपूर्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे शक्य झाल्याचे प्रतिपादन आमदार प्रताप सरनाईक यांनी केले. समाजभवनाच्या भूमिपूजनापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी गायमुख येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौपाटी गायमुख टप्पा 2 याचे लोकार्पण केले. तर नागला बंदर येथील खाडी किनारा विकसित करून आरमार केंद्राची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. त्या प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न झाले. त्यापूर्वी डॉक्टर सिंधुताई सपकाळ तिरंदाजी केंद्राचे प्रत्यक्ष तिरंदाजी करून मुख्यमंत्री शिंदे यांनी लोकार्पण केले. त्यानंतर स्वर्गीय बाबूराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर येथे झालेल्या सोहळ्यात वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रात समतानगर, राजीव गांधी नगर, सिद्धिविनायक नगर या तिन्ही सुविधा भूखंडावरील अस्तित्वात असलेल्या पुनर्वासित वसाहतींचा खासगी लोकसहभागातून पुनर्विकास प्रकल्प, वसंत विहार ते चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह आणि शिवाजीनगर येथील राखीव भूखंडावर स्वर्गीय सुधाकर वामन चव्हाण बहुउद्देशीय इमारत प्रकल्प याचे ऑनलाईन भूमिपूजन संपन्न झाले. या सोहळ्यात जिम्नॅस्टिकची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली. त्याचे संयोजन जिम्नॅस्टिकमधील आंतरराष्ट्रीय स्तरावरील पूजा आणि मानसी सुर्वे या खेळाडूंनी केले.
या दोन्ही केंद्रातले खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जातील असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला. केंद्र आणि राज्य सरकार, ठाणे महानगरपालिका, ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने नागला बंदर खाडीलगत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चौपाटी गायमुख टप्पा 2 हा तयार करण्यात आला आहे. स्मार्ट सिटीच्या कामाच्या अंतर्गत हे सुमारे 800 मीटरची लांबी असलेल्या चौपाटीवर जेट्टी, गणेश विसर्जन घाट, दशक्रिया विधी घाट, खाडीलगत पादचाऱ्यांसाठी पदपथ, रस्त्यालगत पदपथ, मियावाकी उद्यान, आसन व्यवस्था, ॲम्फी थिएटर, वाहन पार्किंग व्यवस्था, प्रसाधनगृहे, विद्युत रोषणाई आणि CCTV आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यासाठी सुमारे 45 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. महापालिका क्षेत्रातल्या मूलभूत सोयीसुविधांचा विकास योजनेअंतर्गत नागला बंदर येथील खाडी किनारा विकसित करून आरमार केंद्राची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. त्याकरता सुमारे 150 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रात समतानगर, राजीव गांधी नगर आणि सिद्धिविनायक नगर या तिन्ही सुविधा भूखंडाखाली अस्तित्वात असलेल्या पुनर्वासित वसाहतींचा खाजगी लोकसहभागातून पुनर्विकास होणार आहे. तेथील 353 झोपडीधारकांचे 6 इमारतींमध्ये पुनर्वसन करण्यात येणार आहेत. सोबत नाना नानी पार्क, लहान मुलांना खेळण्याकरता जागा, पार्किंगची व्यवस्था आदी सुविधा देण्यात येणार आहेत. हा खर्च सुमारे 150 कोटींच्या घरात आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. फेरीवाला पावतीच्या आधारावर नौपाडा प्रभाग समितीच्या बाहेर व गावदेवी मार्केटलगतच्या वर्दळीच्या अरुंद रस्त्यावर ऐन मध्यरात्री बेकायदा 2 टपऱ्या उभारण्यात आल्याची धक्कादायक घटना काल घडली. या घटनेचे तीव्र पडसाद उमटून महापालिकेतल्या स्थावर मालमत्ता विभागाकडून फेरीवाल्यांना राजाश्रय दिला जात असल्याचा आरोप करत गावदेवी मार्केटमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक गावदेवी मार्केटमधील गायेधारकांनी लाक्षणिक उपोषण केले. तसेच नौपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत एकही बेकायदा बांधकाम उभारू दिले जाणार नाही असा इशारा दिला. गावदेवी मार्केटमध्ये 155 गायेधारक व्यवसाय करत होते. गावदेवी मार्केटचे पुनर्वसन झाल्यानंतर पुनर्वासित मार्केटमध्ये 155 गायेधारकांना जागा देण्यात आली. सर्व गायेधारकांचे पुनर्वसन झाले असताना महापालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाने फेरीवाला पावत्यांच्या आधारावर 3 फेरीवाल्यांना जागा मंजूर केली. त्याबाबतचा प्रस्ताव स्थावर मालमत्ता विभागाकडून शहर विकास विभागाकडे पाठवला गेला. त्यानंतर महापालिका आयुक्तांची दिशाभूल करून 3 टपऱ्यांना मंजुरी दिली गेली असा आरोप भाजपाचे जिल्हाध्यक्ष व माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघोले यांनी केला.
सर्व गायधारकांचे पुनर्वसन झाले असताना राज्य सरकारच्या धान्य गोदामाच्या बाहेर रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या 3 फेरीवाल्यांना टपरी देण्याचा घाट घातला असल्याचा आरोप श्री वाघोले यांनी केला. या आंदोलनात भाजपाचे माजी नगरसेवक सुनेश जोशी, प्रतिभा मढवी, मृणाल पेंडसे, वृषाली वाघोले यांच्यासह मोठ्या संख्येने गायधारक सहभागी झाले होते. गावदेवी मार्केट बाहेरच्या पदपथावर माजी नगरसेविका प्रतिभा मढवी यांनी ज्येष्ठ नागरिक कट्टा भरवण्यात आला आहे. त्या ठिकाणी 3 टपऱ्या मंजूर करण्यात आल्या होत्या. या निर्णयाविरोधात भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांनी महापालिकेला पत्राद्वारे आंदोलनाचा इशारा दिला होता. काल मध्यरात्री 12च्या सुमारास 10 ते 12 समाजकंटकांकडून अचानकपणे ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावरचे बेंच हटवून 2 टपऱ्या उभारल्या गेल्या. या प्रकाराची माहिती तेथील गायधारकांनी स्थानिक माजी नगरसेवक संजय वाघोले यांना कळवली. त्यानंतर घटनास्थळावर वाघोले यांनी धाव घेतली होती. त्यानंतर आज सकाळपासून गावदेवी मार्केट बंद करून लाक्षणिक उपोषण करण्यात आले. बेकायदा टपऱ्यांविरोधात आंदोलन सुरू असताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले, माजी नगरसेवक सुनेश जोशी यांनी बेकायदा टपरीवर हातोडा मारून दोन्ही टपऱ्या जमीनदोस्त केल्या. जेजुरीत सोमवती यात्रा आणि श्रावणी शेवटचा सोमवार असल्याने लाखो भाविक दर्शनाकरता दाखल झालेत. येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषात जेजुरीगड अक्षरशः दुमदुमून गेला. राज्यभरातनं श्री खंडेरायाचे दर्शन घेण्याकरता मोठी गर्दी झाली आहे. सोमवती अमावस्येनिमित्त श्री खंडेराया कऱ्हा नदीच्या पात्रात शाही स्नान करणार असून हा सोहळा दुपारी पार पडणार आहे. रात्रीपासूनच भाविकांनी गर्दी केली आहे. सोमवती यात्रेनिमित्त जेजुरी गडावर दिवसभरात अनेक कार्यक्रम होणार असल्याची माहिती जेजुरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंगेश घोणे यांनी दिली. सरकारच्या विविध शासकीय योजनांमधून महिलांच्या सक्षमीकरणाचे कार्य होत असताना ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने महिला विकास परिवार या सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांना जनकल्याण स्मार्ट कार्डचे वाटप आमदार केळकर यांच्या हस्ते भगवती शाळेच्या मैदानात करण्यात आले. महिलांना संसाराचा गाडा हाकण्याकरता या मोफत जनकल्याण डिस्काउंट कार्डाचा हातभार लागणार आहे. जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने ठाणे शहरातल्या सर्व महिला भगिनी सदस्यांना देण्यात आलेल्या या जनकल्याण कार्डाच्या माध्यमातून महिला भगिनी स्वतःकरता किंवा आपल्या कुटुंबासाठी दिलेल्या दुकानांच्या यादीमधून ज्या दुकानात खरेदी करतील तिथे त्यांना 15 ते 50% विशेष सूट मिळणार आहे. या आस्थापनांच्या यादीत साड्यांची 9, ड्रेस मटेरियल 18, मेन्सवेअर 12, किड्सवेअर 3, स्टील आणि क्रॉकरी 9, ज्वेलरी घडण्यावर 8, कॉस्मेटिक इमिटेशन 6, फुटवेअर 3, मोबाईल, IT स्टेशनरी 3, पर्सेस, बॅग्स 3, फर्निचर 3, खेळणी, युनिफॉर्म आणि मेडिकल स्टोअर अशा प्रत्येकी 80हून अधिक दुकानांचा समावेश आहे. ठाणे शहरातल्या सर्व घटकातल्या गरजू महिलांना हे कार्ड वर्षभर वापरण्यात येणार आहे. तसेच त्याचे नंतर नूतनीकरणही करता येणार आहे. यावेळी भाषणात बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले की मतांसाठी प्रासंगिक नाही तर सुरक्षा, सुविधा, सेवा आणि स्वयंरोजगार या चतुसूत्रीवर मी वर्षभर महिला भगिनींच्या कल्याणाकरता विविध उपक्रम राबवत आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून मुलींना ऑनलाईन शिक्षणाकरता मोफत क्लाउड ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचा लाभ सुमारे 2,500 मुलींनी घेतला आहे. 100 गरजू मुलींना मोफत अँड्रॉइड मोबाईल देण्यात आले. 750 मुलींना स्वरक्षणाचे धडे देण्यात आले. 1,500 मुलींना कॉम्प्युटर प्रशिक्षण देण्यात आले. स्वयंरोजगाराकरता दरवर्षी दिवाळी सणात महिला बचत गटाच्या 200 ते 250 महिलांना स्टॉलच्या माध्यमातून मोठे उत्पन्न मिळत असते. बचत गटाच्या 25 महिला चपाती भाकरीची ऑनलाईन विक्री करतात. उत्तम पॅकिंग आणि गुणवत्ता असलेले हे अन्नपदार्थ घरपोच दिले जात असतात. त्यातून महिलांचे सक्षमीकरण होत आहे. सिव्हिल रुग्णालयात बाळंत महिलांना बाळंत विडा म्हणून आवश्यक साहित्याचे किट देण्यात येत आहे. हे उपक्रम वर्षभर राबवले जातात अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800 222 108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750 69 46 155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ,
सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. हवामान विभागाने आज 20 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे. या राज्यांमध्ये महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा, चंदीगड, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, केरळ, गुजरात, मध्य प्रदेश, सिक्कीम, पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडचे मणिपूर, आसाम, नागालँड, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय या राज्यांचा समावेश आहे. यापूर्वी गेल्या 2 दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तेलंगणामध्ये विध्वंस केला आहे. तेलंगणात 9 जणांचा मृत्यू झाला. समुद्रम ते मेहबूदाबाद या दरम्यानचा रेल्वे ट्रॅक वाहून गेला. त्यामुळे दिल्ली विजयवाडा मार्गावरच्या सर्व गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. दक्षिण मध्य रेल्वेने 99 गाड्या रद्द केल्या असून 54 गाड्या वळविल्या आहेत. दक्षिण मध्य रेल्वेने रविवारी एकूण 99 गाड्या रद्द केल्या आणि 54 गाड्या वळवल्या आहेत. ज्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत त्यामध्ये दानापूर बेंगलोर, निजामुद्दीन कन्याकुमारी, CST मुंबई भुवनेश्वर आणि तांबरम हैदराबाद एक्सप्रेसचा समावेश आहे. तेलंगणामध्ये सोमवारी सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे महापालिका क्षेत्रातल्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन संपन्न. हवामान विभागाने 20 राज्यांमध्ये केला अतिवृष्टीचा इशारा जारी आणि जेजुरीत सोमवती यात्रेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.